नमस्कार मित्रांनो, मी आदे गाडगे आपले स्वागत करतो मराठी डेस्क या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत SIR 2026 मतदार गणना फॉर्म कसा भरायचा. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणाला समजेल स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा असा इंटरफेस दिसेल. तर मी आता तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि कोणत्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तत्पुरती तुम्ही या वेबसाईटवरचा पूर्ण व्ह्यू चेक करून घ्या. ह्याच्यामध्ये सगळे फॉर्म्स भरता येतात वोटर रिलेटेड. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही फिल इन्युमिरेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर किंवा एपिक नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर किंवा एपिक नंबर तुम्हाला टाकायचंच आहे, त्याच्याशिवाय तुम्ही लॉग इन नाही करू शकत. तर सर्व सोपा पर्याय म्हणजे मोबाईल नंबर. तुम्ही मोबाईल नंबर इथे टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा जो दिसत असेल तो कॅप्चा सेम तिथे पाहून तुम्ही टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट OTPवरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP जाईल. OTP जो असेल तो OTP तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सिलेक्ट स्टेट तुमचं राज्य निवडायसाठी ऑप्शन आलेलं आहे. ते राज्य निवडून घ्या तुम्ही तुमचं जे असेल ते. तर आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वोटर ID नंबर जो तुमचा वोटर ID नंबर असेल तो वोटर ID नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. वोटर ID नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथं सर्व माहिती वोटर IDमध्ये जसे माहिती असेल ती तुम्हाला इथं डिस्प्ले होऊन जाईल. ती तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स नंबर, एपिक नंबर, सिरियल नंबर, पार्ट नंबर, नेम आणि ECPC नेम्स. नंतर स्टेट जे काय माहिती असेल ती बरोबर आहे का तुम्ही ते तुमची चेक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक परत OTP जाणार आहे, तो OTP टाकायचा. तत्पूर्वी तुम्ही इथं चेक करा. इथं एक मेसेज आहे जे तुमची डिटेल्स जे आहे वोटर IDची ती आधारच्या नेमशी मॅच झाली पाहिजे. म्हणजे आधारवरती आणि वोटर IDवरती नेम सेम पाहिजे तरच तुमचं इथे SIR ऑनलाईन कंप्लीट होणार आहे. अदरवाईज तुम्ही ऑफलाईन तुमच्या BLOकडे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायला लागेल. तर मोबाईल नंबर टाकून OTPवरती क्लिक करायचं आहे आणि जो OTP येईल तो इथे OTP सबमिट करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे. तर OTP टाकून घेऊ आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करू. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आता खाली दिसत असेल सिलेक्ट 1 कॅटेगरी. आता याच्यामधील तुम्हाला 4 कॅटेगरी दिलेत. त्या 4 कॅटेगरीमधील तुम्हाला एक चूज करायचं आहे. फर्स्ट आहे ते तुम्ही मार्क नाही करू शकत. तर खालील 3 जे राहिले आहेत त्याच्यामधील तुम्हाला एक चूज करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. जर तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा जर 2002, 2003, 2005च्या वोटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे 2025-26मध्ये जर आई वडील किंवा आजी आजोबांचं नाव असेल तर 3 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे. आणि जर या दोन्हीत पण नसेल तर खाली 4 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे. तर माझा 2 नंबरचा ऑप्शन मी चूज करून खाली घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तर तिथे तुमच्या रिलेटिव्हचं SIRमध्ये जी माहिती आहे 2002च्या वोटर IDमध्ये जी डिटेल्स आहे ते इथं तुम्हाला सर्च करून घ्यायचे आहे. ते सर्च करायचं जर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला ते कसं आहे 2002 आणि 2003 वाजच्या वोटर IDमध्ये नाव शोधायचं आपल्या रिलेटिव्हचं हे तुम्हाला मी सांगेन. तर सगळी डिटेल्स इथं टाकून घ्यायचे आहे. आपल्याला अगोदरच आपण माहिती सगळी बघितलेली आहे त्यामुळे मला इथे माझ्या रिलेटिव्हचा पार्ट नंबर मला माहिती आहे 2002चा, तो मी तिथं एंटर करून घेतो. एंटर करून घेतल्यानंतर सिम्पली तुमचं जे रिलेशन असेल त्या रिलेटिव्हशी ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे आणि सर्च बारवरती क्लिक करायचं आहे. जसं सर्च बारवरती तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला तिथे तुमच्या रिलेटिव्हची पूर्ण माहिती इथे दिसून येईल. त्याच्यानंतर ती माहिती पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्या तुमच्याच रिलेटिव्हची आहे का. त्याच्यानंतर माय रिलेटिव्ज नेम इज एक्झिस्ट रोल नंबर 2002च्या यादीत आहे म्हणून तुम्ही इथे क्लिक करून सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला पर्सनल डिटेल्स तुमची इथे एंटर करायचे आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे टाकून घ्या. त्याच्यानंतर आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा ऑप्शनल आहे. तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. टाकला तर बेटर आहे. तर तुम्ही इथे टाकून घ्या आधार नंबर. त्याच्यानंतर फादर लिगल गार्डियन नेम तर तुम्हाला फादरचे नाव टाकायचं टाकून घ्यायचं आहे. फादरचा तुम्हाला एपिक नंबर वोटर ID नंबर माहीत असेल तर तो इथं टाकून घ्या. तोही ऑप्शनल आहे. टाकला नाही तरी चालेल. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुमच्या आईचं नाव विचारलं आहे. आईचं नाव पूर्ण लिहून घ्यायचं आहे तुम्ही.
आणि आईचा वोटर आय डी नंबर असेल तर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तर आईचं नाव पूर्ण लिहून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मदर्स इपिक नंबर ऑप्शनल आहे, तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर खाली ऑप्शनल आहे स्पॉस नेम आणि स्पॉस इपिक नंबर, तो नाही टाकला तरी चालेल तुम्ही. त्याच्यानंतर प्लेस पण ऑप्शनल आहे, प्लेस पण तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. तर प्लेस टाकून घ्या. मी आता इथं प्लेस टाकून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो मॅक्झिमम 2 MBच्या आतमध्ये पाहिजे. तर तो त्या साईजमध्ये फोटो तुम्हाला सेव्ह करून ठेवावा लागेल आणि तिथे अपलोड करावा लागेल. आता मी इथे फोटो अपलोड करून घेत आहे. माझा फोटो क्लिअर आला पाहिजे तुम्हाला आणि फोटो हा लेटेस्टमधला फोटो तुमचा पाहिजे. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या साईटला तुमचा फोटो दिसून जाईल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमची सर्व माहिती चेक करून घेऊ शकता. तुमचे पूर्ण डिटेल्स बरोबर आहेत का ते चेक करा. मोबाईल नंबर वगैरे, तुमचे नाव वगैरे सगळं तुम्हाला तिथे दिसून जाईल. त्याच्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअर दॅट इज अबाव मेन्शन इन्फॉर्मेशन या बटनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आता करायचं आहे आपल्याला, इथे तुम्हाला आधार ॲथेंटिकेशन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे एंटर करून घ्यायचा आहे, जो की वोटर आय डीशी मॅच असेल. म्हणजे आधार कार्डवरती नाव आणि वोटर आय डीवरती नाव हे सेम पाहिजे, तरच तुमचा SIR कंप्लीट होईल. आधार नंबर टाकून गेट OTP वरती क्लिक करून जो OTP आधारचा असेल तो इथे एंटर करायचा आहे. आधारला लिंक असणाऱ्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती तो OTP मिळून जाईल. तो OTP इथं टाकल्यानंतर तुम्हाला आय बाय डिक्लेअरवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा SIR फॉर्म सबमिट होऊन जाईल. तुमचा SIR फॉर्म 2026 मतदार गणना हा फॉर्म कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मतदान गणना फॉर्म 2026 SIR हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन घरबसल्या भरू शकता. तर मित्रांनो त्याची रिसीट तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर या फॉर्म भरण्यास काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी आपणास नक्की मदत करेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.